नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। एक दाढीवाला दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला अशा डायलॉगसह बहुप्रतीक्षित धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे। शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला। प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेता क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे। आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे। यापूर्वीच या चित्रपटाचा टीजर देखील रिलीज झाला होता। या टीजरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे। खरे तर धर्मवीर चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती। त्यानंतर धर्मवीर 2 या चित्रपटाची घोषणा करण्यात आली। आता अखेर ही प्रतीक्षा संपली असून येत्या 9 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा शनिवारी पार पडला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलिवूड स्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगावकर, हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती होती। साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती केली आहे। लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे। दरम्यान ट्रेलर लॉन्चच्या वेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शिंदे साहेबांसारखा नेता घडवला आणि हजारो अनुयायी घडवणारे आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे। दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिंदे साहेब काम करत आहेत। महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे आणि बाळासाहेबही त्यांना आशीर्वाद देत असतील। विचारांशी गद्दारी झाली म्हणून ते सरकारमधून बाहेर पडले, त्यांना गद्दार म्हणून हिणवले गेले, पण त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले आहे। धर्मवीर 2 ट्रेलर आपण पाहिला आहे, यामुळे मला देखील आता चित्रपट काढायचा आहे, पण मी जेव्हा चित्रपट काढेन त्यावेळी अनेकांचे खरे चेहरे समोर येतील, असे फडणवीस यावेळी म्हणाले। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट काढलेला नाही, असा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले। दरम्यान या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत। एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्याही एका संवादाने लक्ष वेधून घेतले आहे। तो म्हणजे 20 वर्षांपूर्वी या ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला आहे। धर्मवीर 2 हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल। विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यासाठी बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानने उपस्थिती लावली होती। यावेळी अवघ्या 2 शब्दात सलमानने या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत। मी पहिल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगलाही उपस्थित होतो, तो सुपरहिट झाला। हा चित्रपट देखील हिट व्हावा अशा शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, असे सलमान खान म्हणाला। तर मित्रांनो, तुम्ही धर्मवीर 2 चा ट्रेलर बघितला का आणि तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।